नमस्कार. शिलाई गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग. तर पहा, मी आता गळाला आकार देऊन घेत आहे. 3 इंचावरती एक मार्क केलं, नंतर त्याच्या खाली 4 इंचावरती एक मार्क केलेला आहे. तर जिथे 3 इंचावरती मार्क केलेला आहे तिथून बघा आतमध्ये अर्धा इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि जिथे 3 इंचापासून 4 इंचापर्यंत जिथे मार्क केलेला आहे तिथून बाहेरच्या साईडने 1 इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि आता आपण याला मटका आकार देणार आहोत. तर पहा, मटका आकार देण्यासाठी ही मेथड खूप सोपी आहे. आपला शेप आणि आकार दोन्ही एकदम छान येतो. त्यामुळे आपल्याला अशी मार्किंग करून घेऊन मगच आपण शेप द्यायचा आहे, म्हणजे आपलं कमी जास्त होत नाही आणि शेपमध्ये छान दिसतं. तर पहा, याची आपण आता कटिंग करून घेऊ. मार्क जसा केला आहे तसाच आपण कटिंग करून घेऊ. तर याची बघा मी स्टिचिंग तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे. आपला व्हिडिओ खूप लांब होत चाललेला आहे, त्यामुळे यामध्ये फक्त समोरचं आणि पाठीमागचं मी स्टिचिंग दाखवलेले आहे. गळा कसा बनवला डिझाईन हे तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे. तर पहा, त्यासाठी आपण आता गळ्याची फक्त मार्किंग करून ठेवू. 4 इंचावरती बघा एक मार्क करून घेतलंय. इथून गोल आकारमध्ये एक मार्किंग करून घेतली आणि सेम अशीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने करायची आहे. त्यासाठी मी कपडा सरळ करून घेते. बघा, कपडा सरळ करून घेतला, उलट्या दिशेने फोल्ड केला आणि आहे असं मी त्याच्यावरती प्रेस करत आहे कपडा. आपली मार्किंग आहे अशी इथे उमटलेली आहे बघा. तर इथून आपल्याला डार्क करायची आहे मार्किंग, म्हणजे शिवल्यानंतर पण आपल्या ही मार्किंग जी आहे ती आपली आहे तशी राहील, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण मार्किंग कुठे केलेली आहे ती. तर पहा, आता याचा आपण मेन फॅब्रिकवरती जॉईन करून घेणार आहोत. तर पहा, मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे, याला सरळ बाजूने ठेवलेलं आहे. हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे याला, मेन फॅब्रिकला. मार्किंग जशी केलेली आहे तसं आपण याला जॉईन करून घेणार आहोत. तर पहा, मी एकदम सावकाश दाखवलेला आहे स्टिचिंग, कारण की स्किप केलं तर लक्षात येत नाही कसं केलं म्हणून. केलेलं तर दिसतं, परंतु कसं केलं हे दिसत नाही. तर जिथे जिथे मला गरज वाटते की हे मला स्किप नाही करायचं, तिथे तिथे मी बिलकुल स्किप केलेलं नाही आहे. एकदम सावकाश सांगितलेलं आहे, स्पीड पण नॉर्मलच ठेवलेली आहे. तर नवीनसाठी पहा, व्हिडिओ आपला खूप फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा, स्किप करू नका कुठेही, कारण खूप कष्ट करून व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर कराच. पहा, आता आपल्याला गळ्याच्या साईडने एक टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना हे आपल्याला शेप बिघडणार नाही याची काळजी घेऊन टिप मारायची आहे, एकदम सावकाश पद्धतीने. थोडंसं आपल्याकडून शिवताना कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आणि डबल अजून एक टिप मारायची आहे, म्हणजे कुठे जर कपडा आपल्याकडून कमी जास्त जर शिवण्यात आलेला असेल तर ते बरोबर करण्यासाठी आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची आहे. ही टिप एकदम फिनिशिंगमध्ये मारायची आहे. बघा, मी अजून एक टिप मारून घेते. पहा, दोन्ही साईडने टिप मारलेली आहे. आपली टिप मारून झाली. टिप मारून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडने. कट्स देताना एक गोष्ट काळजीपूर्वक पाहायची की आपण जी टिप मारलेली आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे. पूर्ण कट मारून घेतले. या कटमुळे आपला शेप बिघडत नाही आणि आपण जसा आकार दिलेला आहे तसा आपला आकार एकदम परफेक्ट येतो. तर आता कट देऊन झाले. आता कमरेकडच्या साईडने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. पहा, आपली टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला हा कपडा जो आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे.
तुम्ही पट्टी पण लावू शकता कमरेच्या साईडने, पण मी पट्टी नाही लावली, डायरेक्ट टीप मारून घेतली आणि कपडा सरळ करून घेते. कपडा सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने पण एक टीप मारून घ्यायची आहे. कपडा सरळ करून घेताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की कपडा कुठेही अडकलेला नाही किंवा मग दोरा त्याचा वरती कुठं दुसऱ्या टीपमध्ये आला नाही, याची पण काळजी आपल्याला टीप मारतानाच घ्यायची. नाहीतर बघा एखादा दोरा अडकला तर पूर्ण ब्लाऊज हा आपला खराब होऊ शकतो. आपल्याला काम करायचं आहे, परंतु पूर्ण फिनिशिंगमध्ये करायचं आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच आपल्याला त्याची काळजी घ्यायची असते, म्हणजे आपलं काम हे परफेक्ट होतं. तर पहा आता गळ्याच्या साईडने एक टीप मारून घेऊ, दाब टीप. पहा आपला आकार एकदम मटक्याचा आलेला आहे, थोडाही आकार आपला बदललेला नाही. आता आपण दाब टीप घेऊ, म्हणजे आपला आकार हे एकदम फिनिशिंगमध्ये बसेल. व्हिडिओमध्ये पहा छोट्या छोट्या गोष्टी आणि बारीक सारीक टिप्स असतात, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे व्हिडिओ आहे तसा पाहायचा, स्किप करायचा नाही, नाहीतर मग कसं मेन गोष्टच आपल्याकडून राहून जाते. स्किप करण्याच्या याच्यामध्ये तेवढ्यातच काहीतरी सांगितलेलं असतं आणि तेच आपल्याकडून नेमकं सुटतं आणि आपल्याला कधी मग ते लक्षात येत नाही की आपलं नेमकं चुकलं काय. चुका जर टाळायच्या असतील आपल्याला तर आपण व्हिडिओ हा व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप मी शिकवलेला आहे, सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही असं मला वाटतं. पहा आता चारही बाजूने मी कपडा अस्तरला जोडून घेतलेला आहे. चारही साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे. तर आता बघा शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आणि आता आपण पाठीमागचे टक्स मारून घेऊ. तर त्यासाठी बघा मध्यावरून मी 4 इंचावरती एक मार्क केलं. उंचीला मी टक्स 4 इंचच घेत आहे. दोन्ही साईडने सेम मार्किंग करून घेतलं 4 इंचच. आता 5 टक्स मारून घेते. टक्स मारताना पाठीकडच्या साईडने आपल्याला कमरेकडच्या साईडने वरती कमी कमी घ्यायचं असतं, म्हणजे तिरकसमध्ये टक्स मारून घ्यायचा. कमरेकडे जास्त आणि गळ्याकडे कमी कमी घेता यायचं आहे टीपमध्ये आपल्याला. दोन्ही साईडने सेम टक्स मारून घेतलेला आहे. यामुळे पाठीवर म्हणजे असा टक्स मारल्यानंतर पाठीवरती जे ब्लाऊजवर उचकण्याची तक्रार असते कस्टमरची ती होत नाही बघा. आता आपला हा पार्ट तयार आहे. आता आपण समोरचे पार्ट तयार करून घेऊ. मी समोर पहा अस्तरला कपडा समोरच्या पार्टला पण जोडून घेतलेला आहे. आता अस्तर जोडून घ्यायचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे, सेम प्रोसिजर आहे. त्यामुळे मी हे काही दाखवलेलं नाही. आता डायरेक्ट ह्याची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवते. तर पहा आपल्याला अशा प्रकारे कटोरी आणि साईड पट्टी ठेवून जॉईन करून घ्यायची आहे. जॉईन करताना बघा आपण मध्यावरती कोण्यावरती आल्यानंतर इथं आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फक्त फिरवून घ्यायचा आहे. यामुळे आपला जो पफ आहे तो पफ बिघडत नाही. पहा एकदम छान पफ क्रिएट होतो. तुमची जर प्रिन्स कटोरी जर आपण शिवली आणि ती जर तुमचं आपल्या मुंड्यामध्ये जर घोळ वगैरे येत असेल तर ते पण कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. कशामुळे तो घोळ येतो आणि काय केल्यानंतर तो घोळ आपला येत नाही आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो, याचा पण व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. तुमचे जे काय प्रॉब्लेम असतील ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्याचं सोल्युशन काढता येईल. तर पहा थोडंसं शिल्लक जर राहत नाही, पण मग थोडंसं जर राहिलं तर ते आपल्याला एकदम सरळ करून घ्यायचं आहे कटिंगमध्ये. आता पहा आपण कमरेच्या साईडने पण पट्टी जोडून घेऊ. ही पट्टी वरतून मी ठेवलेली आहे आणि सरळ सरळ टीप मारून डबल फोल्ड करून मी पट्टी जोडून घेत आहे.
दोन्ही पार्ट आपल्याला शिवताना सेमच आहेत, त्यामुळे मी तुम्हाला एकच पार्ट शिवून दाखवत आहे. कारण की व्हिडिओ आपला खूप लॉंग झालेला आहे आणि यूट्यूबच्या पण काहीतरी मर्यादा आहेत, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ हा खूप जास्त लांब करता येत नाही. मी पार्ट 1 पार्ट 2 असे व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्ट करून मग एकच ब्लाऊज 3 पार्टमध्ये दाखवत आहे, म्हणजे की तुमचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही स्किप होणार नाही आणि एकच असल्यानंतर कसं थोडंसं लक्षात यायला पण सोपं जातं. त्यामुळे मी पार्ट ह्याचे 3 केलेले आहेत, कटिंग, स्टिचिंग आणि डिझाईन. तर पहा आता इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे, हुक पट्टी. तर हुक पट्टी लावत असताना पण आपल्याला वरच्या साईडने म्हणजेच कपड्याच्या सरळ बाजूने हुक पट्टी लावून घ्यायची असते. तर मी खालून फोल्ड केलेले आहे आणि पट्टी लावून घेत आहे. बघा आपल्याला दुसऱ्या साईडची पट्टी लावताना फक्त खालच्या साईडने म्हणजेच अस्तर आपण जी जॉईन केलेलं आहे त्या साईडने पट्टी ठेवायची आहे. ही आपण वरून ठेवलेली आहे, ती खालून ठेवायची आहे, एवढाच फरक आहे. बाकी पूर्ण प्रोसिजर ही सेम आहे. ही पट्टी अस्तरकडे फोल्ड होते आणि दुसऱ्या पार्टला जी आपण पट्टी लावतो ती आपल्या मेन फॅब्रिककडे फोल्ड होते. पहा ही आपल्या अस्तरच्या साईडने फोल्ड केलेली आहे. तर आपला पार्ट हा तयार झालेला आहे. आता आपण याला गळ्याची पट्टी लावून घेऊ. तर गळ्याची पट्टी लावण्याच्या अगोदर पहा आपल्याला गळा हा म्हणजे ही पट्टी पहिल्या ब्लाऊजवरून आपल्या मापाच्या मोजून घ्यायची आहे. म्हणजे आपली बरोबर आलेली आहे. कमी जास्त जर असेल तर मग आपल्याला तिथे कटिंग करायचं असतं थोडंफार. पण आपली पहा एकदम बरोबर आलेली आहे. थोडंसं आहे तर 2 लाईन एवढी तर आपली पट्टी लावण्यासाठी मार्जिनमध्ये जाणार आहे. तर बघा गोटाची पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला एक कपडा असा क्रॉसमध्ये कट करायचा आहे. क्रॉसमध्ये कपडा कट केल्यामुळे आपला गोट जो आहे तो ऑटोमॅटिक गोल तयार होतो. म्हणजे आपला गोट जो चपटा किंवा मग जो पलटी होण्याची जी समस्या आहे ती आपली दूर होते. त्यामुळे आपल्याला अशी क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे गोटासाठी. याला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि एकदम कडेने टीप मारायची आहे. पहा तर टीप मारत असताना मी पहा पट्टी थोडी खेचत आहे. पट्टी खेचल्यामुळे पहा ऑटोमॅटिक पट्टी ही गोल 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 अशी तयार होते आपली. आता गोटाची पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावायची आहे, म्हणजे सरळ बाजूकडून लावायची आहे. पहा गोटाचे पट्टीची सरळ बाजू ही खालच्या साईडने केलेली आहे आणि उलट साईड वरच्या साईडने आलेली आहे आणि मी पट्टी जोडून घेत आहे. पट्टी जोडताना पण आपल्याला थोडी थोडी पट्टी खेचत राहायचं आहे. जास्त नाही पण थोडी थोडी खेचत घ्यायची आहे आणि टीप सावकाश मारायची आहे. त्यामुळे बघा पट्टी बरोबर सरळ होते. पाहू शकता ऑटोमॅटिक पट्टी ही सरळ झालेली आहे. आता पहा आपल्याला इथे पण कट्स मारून घ्यायचे आहेत. आपल्या गळ्याचा आकार आहे तसा राहण्यासाठी आपल्याला हे कट्स मारणं हे खूप आवश्यक आहेत. आता डबल फोल्डमध्ये पट्टी फोल्ड करून फक्त आपल्याला साईडने अशी टीप मारायची आहे, म्हणजे आपल्या पट्टीच्या आणि मेन फॅब्रिकच्या मधोमध टीप आली पाहिजे, याची आपण फक्त काळजी घ्यायची. तर पहा अशा प्रकारे आपण पाइपिंग करणार आहोत, गोट मारणार आहोत. तर ही टीप आपल्याला एकदम काळजीपूर्वक मारायची असते. थोडी पण आपली इकडे तिकडे गेली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही पूर्ण पाइपिंगवरतीच अवलंबून असते. आपण क्रॉसमध्ये पट्टी काढल्यानंतर आपली गोटाची फिनिशिंग ही एकदम छान येते बघा. आपला पार्ट हा तयार आहे. दुसरा पार्ट पण मी सेम तयार करून घेते. पहा दोन्ही पार्ट मी तयार करून घेते आता. पहा दोन्ही पार्ट तयार आहेत. आता आपलं मागच्या साईडला मी हे दोन्ही पार्ट जॉईन करून घेते.
ही डिझाईन बघा कशी वाटते तुम्हाला ते सांगा. मी सेकंड पार्ट ह्याचा कशी बनवली डिझाईन हे केलेला आहे, तो पण तुम्ही तिथे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पहा शोल्डर आपण जॉईन करून घेतोय. शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे. दोन्ही साईडचे शोल्डर आपण एकदम डबल टिपने जॉईन करून घ्यायचे. तर मी आपण जसं ऑफलाईनला शिकवतो अगदी तसं सावकाश पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर मनापासून खरंच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटत आहेत. तर पहा आपले दोन्ही साईडचे पार्ट जोडून तयार आहेत. आता आपण याच्या बाही जॉईन करून घेणार आहोत. तर पहा बाही जॉईन करण्यासाठी बाहीला अस्तर मी जोडून घेतलेला आहे. आता फक्त बाही जोडण्याचं मी दाखवत आहे. त्याआधी बघा दोन्ही पार्ट आपल्याला बरोबर आहेत का आपले दोन्ही साईड ते पाहिजे आहेत. तर याचा शिल्लक राहिलेला जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो मी कट करून घेते आणि दोन्ही साईड आता जोडून बघू. पहा आपले दोन्ही साईड अगदी ॲक्युरेट आलेले आहे, कोणताही कमी किंवा जास्त आलेला नाही आहे. पाहू शकता बघा आपल्या समोरचे मुंड्याची खोली पण बरोबर ॲक्युरेट आलेली आहे. तर आता बाही जॉईन करण्यासाठी पहा आपल्याला शोल्डर जिथे आहे तिथून आपल्याला बाही जॉईन करत घ्यायची आहे. तर बाहीचा मध्य शोल्डरवरती ठेवलेला आहे आणि बाहीची जी खोली आहे ती समोरच्या साईडला घेतलेली आहे. अशा प्रकारे पहा आणि मधून शोल्डरपासून मी बाही जॉईन करायला सुरुवात करत आहे. बाही जॉईन करताना आपल्याला कोणताही म्हणजे कुठलाही कपडा ओढणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकदम सावकाश दोन्ही कपडे सेम पकडून आपल्याला टिप मारायची आहे. दोन्ही साईडच्या बाह्या आपण जोडून घेऊ. बघा असं आपण दोन्ही साईडचं मोजून मग जोडल्यानंतर आपल्या जे काखेमध्ये आपल्या खालीवर टिप होते तो प्रॉब्लेम बघा आपला सॉल्व्ह होऊन जातो. त्यामुळे आपल्याला शिवताना दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे बघून की दोन्ही पण बरोबर आहेत का. कमी जास्त असतील तर आपल्याला थोडंफार कट करायचं असतं, पण आपले कमी जास्त येतच नाहीत अशा प्रकारे जर आपण कटिंग केली तर पहा दोन्ही बाही आपण जोडून तयार केलेल्या आहेत. आता आपण दोन्ही बाही पाहून घेऊ. पहा शोल्डरवरती शोल्डर बरोबर आणि बाहीला बाही लावून बरोबर आलेले आहेत. तर आता आपण याची फिटिंग पाहू. तर फिटिंगसाठी पहा आपला जो मागचा पार्ट आहे तो आपल्याला मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे. पाहू शकता पहा एक मार्क करून घ्यायचा. फोल्ड केला, फोल्डवरती एक मार्क करून घेते. आता पहा हा जो मार्क केलेला आहे तिथे आपल्याला हुक आपला जो समोरचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे आपली हुकाची पट्टी त्या मार्कवर येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आणि आपली इकडची पट्टी त्या पट्टीच्या वरती ठेवायची. त्या पट्टीच्या वरती येईल अशी ठेवायची आणि तिथे आपल्याला एक पिन लावून घ्यायची. पहा तिन्ही पार्ट आपण एकावरती एक व्यवस्थित ठेवले आणि पिन लावून घेतली. वरच्या साईडने पण एक पिन लावून घ्यायची. अशी फिटिंग केल्याने आपल्याला आपला जो मागचा आणि पुढचा पार्ट आहे तो ॲक्युरेट येतो. म्हणजेच ब्लाऊज एक साईडला फिरतो अशी जे कंप्लेंट कस्टमरची असते ती कंप्लेंट आपल्याला येत नाही पहा अशा पद्धतीने फिटिंग केल्यामुळे.
तर पहा आपली कमरेची जी साईज होती ती आपली कमरेची साईज होती 8 इंच. तर मी 8 इंचावरती एक मार्क करून घेते. पहा आपलं जिथे आपण हुक पट्टी लावलेली आहे त्या पट्टीच्या अगदी टोकापासून ते मी इकडे 8 इंचकडे 8 इंचाला मार्क करून घेतलं. वरच्या साईडने आपल्या मुंड्याकडे 9 इंचावरती छातीची घडी जी आपली 9 इंच होती तिथं 9 इंचाची मार्किंग केली. आपला दंडघेर होता 5.5 इंच. पहा 5.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतली. साडेपाच इंच. आता आपल्याला हे तिन्ही पण पॉईंट मॅच करायचे आहेत आणि मॅच जसे केले तसे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा आपली अशा प्रकारे आपण दोन्ही साईडची फिटिंग करणार आहोत. तर आपली फिटिंग करून झालेली आहे. तर आता मी ह्याची जी डिझाईन बनवलेली आहे गळ्याची डिझाईन आणि लटकन, तर लटकनचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि गळ्याची डिझाईन मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये टाकणार आहे. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. एकदम सोपी आणि सहज होईल अशी डिझाईन आहे, परंतु कस्टमरला आवडेल अशी डिझाईन आहे. जास्त म्हणजे एकदम नाजूक आणि सिंपलमध्ये डिझाईन आहे, त्यामुळे कस्टमर पण खुश, आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला पैसे पण वाढवून भेटतात. त्यामुळे ही डिझाईन बनवायला आणि दिसायला पण आकर्षक आहे आणि बनवायला पण सोपी आहे, पाहू शकता. तर ह्याचा पार्ट 2 पाहू.